मागील भागात आपण पाहिले सायरा ओमकारनाथना सांगते मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन. प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक माणूस एकदाच. महाभारताच्या आधीपासून तो माणूस घडवतोच आहे, पण रिपिटेशन नाही, डुप्लिकेशन नाही. ओमकारनाथ आश्चर्याने सायराकडे पाहत होते. त्यांना आता समुद्र दिसत नव्हता, सायराला समुद्र दिसत होता. ओमकारनाथांना अस्तित्व नव्हतं. ओमकारनाथ सायराला म्हणाले, तू एवढी विचारी पंकजमध्ये कधी कशी फसलीस? यावर सायरा म्हणाली, पहिली गोष्ट म्हणजे त्यानं फसवलं नाही, तो त्याला झेपेल तसं वागला. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो, कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाहिजे. हे ओमकारनाथना पटकन समजलं. तरी सायराचं वय आणि प्रेमभंगाचा फटका ही सांगड घालणं अवघड होतं. ते म्हणाले, सायरा, हा तुझा आजचा विचार झाला. माझ्या आयुष्यात प्रेम वगैरे भानगड नाही, पण तो भयानक अनुभव असला पाहिजे. त्यावर सायरा म्हणाली, मी 2 ओळीच सांगते. आग म्हणजे इश्क, पेटून यात नसते राख होऊ द्यायची. मग ओमकारनाथनी विचारलं, पंकज कसा होता? सायरा म्हणाली, प्रथम क्रांतिकारक वाटला. क्रांती म्हटल्यावर ओमकारनाथांचा चेहरा बदलला. सायरा म्हणाली, क्रांती म्हणजे लगेच झेंडा, लपवलेली हत्यारं असं काहीतरी डोळ्यासमोर येतं. पण मी म्हणते क्रांती म्हणजे स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांना प्रेमानं किंवा विचार करायला लावून जिंकणं. ही सुद्धा क्रांतीच. पंकज सारख्यांना ती झेपली नाही. मी त्याला समर्पित झाले होते संपूर्ण. त्याचा आनंद ही माझी प्रायोरिटी होती. आकांतांडव करून प्रेम मिळवता येत नाही. प्रेमापेक्षा पैशापुढे वाकणाऱ्या पंकज सारख्या माणसापासून मी मुक्त झाले. ह्या समाधानात तर मी आहेच, पण त्याच्या आनंदासाठी माझ्या प्रेमाची मी आहुती देऊ शकले. त्यामुळे माझ्यातल्या शक्तीची मला ओळख झाली. ओमकारनाथ म्हणाले, ही तुमची शक्ती समजू, पण पंकजला हे शोभलं नाही. तेव्हा सायरा म्हणाली, वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. त्यामुळे संत महात्मे संग्रहाच्या विरुद्ध आहेत. परमेश्वराचे नामस्मरण करता करता ते शेवटी परमेश्वराची मागणी करत नाहीत. आता ओमकारनाथांना सायरा दिसेना, फक्त समुद्र दिसायला लागला. ते हरवले. सायरा निघूया ह्या प्रश्नाने ते भानावर आले. सायराने त्यांना कबीरांचा एक दोहा ऐकवला. माला फेरके जुग भयो, पंडित हुआ न कोय. 2.5 अक्षर प्रेम का पडे, सो पंडित होय. सायरा ओमकारनाथांना म्हणाली, प्रेम म्हणजे 2.5 अक्षर फक्त. भक्तीसारखीच. भक्ती म्हणजे प्रेमाची पुढची पायरी. इतकाच फरक. आता पाहूया पुढील भागात. ओमकारनाथांना सायराचं म्हणणं पटतंय का? गेटवेवरच्या त्या संध्याकाळच्या प्रसंगानंतर 4 दिवसांनी एक वेगळा विषय निघाला. सायरा नेहमीप्रमाणे सह्यांसाठी फाईल्स घेऊन आली आणि ओमकारनाथांनी रोजच्या सारखंच तिच्याकडे बॉलपेन मागितलं. सायरानं आज सरळ सरळ ओमकारनाथांच्या टेबलवरचं इम्पोर्टेड बॉलपेन उचलून त्यांच्या हातात दिलं. याचा सन्मान करा. नाखुशीने सह्या करून झाल्यावर ते म्हणाले, मिस सायरा, ह्या क्रॉस पेन सेटची आज मुंबईत 2.5 ते 3 हजार पर्यंत नक्कीच किंमत असेल. आजकाल स्पार्कर, शेफर्सना कुणी विचारित नसेलही, म्हणून मी. सायरा मध्येच म्हणाली, शोपीस म्हणून टेबलावर ठेवता का?
तर टेबलावर कायम 3,000 रुपये ठेवता येत नाहीत म्हणून. ओमकारनाथांनी नुसतं सायराकडे पाहिलं. आय एम सॉरी. बोला, तुम्हाला आणखीनही काही ऐकवायचं असेल. खूप छान काहीतरी सांगायचं आहे. माझ्यावर काही बेतलेलं नसेल तर जरूर ऐकवा. माणूस कोणताही विचार नाकारू शकतो, तेव्हा त्यानं ऐकण्यावर बंधन घालून घेऊ नये असं मला वाटतं. ऐकलेलं अंमलात आणलंच पाहिजे अशी सक्ती नाहीये. म्हणून दासबोधांच्या इतक्या आवृत्त्या निघाल्या. ओमकारनाथ गप्प राहिले. सायरा तशीच निघाली. अरे सांगा ना, नुसतं मधाचं बोट काय लावता? सायरा थांबत म्हणाली. मधाचं बोट म्हणालात ना? आता सांगते सर. व्यवस्थित बसा आणि सांगा. क्षणभर थांबलो ते एवढ्याचसाठी की विचार केला, आता ऐकावं की संध्याकाळी गेटवेवर ऐकावं. तोपर्यंत सायरा समोर बसली. एक संन्यासी आणि त्याचा शिष्य यात्रेला निघाले होते. गावोगावी जायचं. धर्मशाळा दिसली की मुक्काम करायचा. कधी भजनं, कधी प्रवचन, कधी विषयांवर चर्चा असं चाललं होतं. हिमालयात जाऊन स्थायिक व्हायचं असा विचार. एका गावात अशाच एका धनिकानं त्यांचा आदर सत्कार करून त्यांना एक छोटीशी सोन्याची वीट भेट दिली. त्या संन्यासानं ती सन्मानपूर्वक परत केली. पण शिष्यानं मोह न आवरून गुरुचं न ऐकता ती वीट ठेवून घेतली. तेव्हापासून शिष्याचं ध्यान, धारणा, प्रवचन सगळ्यातून लक्ष उडालं. 24 तास सोन्याची वीट ठेवलेल्या झोळीचा ध्यास. कपड्यावर कपडा गुंडाळून ती वीट झोळीत ठेवायची. धर्मशाळेत मुक्काम पडला की त्याची झोप उडायची. बाहेरून हात लावून जाता येता त्या गाठोड्याला स्पर्श करून तो स्वतःशी हसायचा. एके दिवशी संधी साधून त्या गुरूंनी ती वीट फेकून दिली. शिष्याला पत्ता लागला नाही, कारण गुरूनं त्याच आकाराचा फरशीचा तुकडा त्याऐवजी ठेवला होता. मध्ये 6-7 महिने गेले. एके दिवशी त्या शिष्याला तो सोन्याचा तुकडा पाहावासा वाटला. त्यानं गाठोडं सोडलं आणि तो आक्रोश करायला लागला. गुरूनं समजावलं, आपण संसाराकडे पाठ फिरवलेली माणसं. धनलोभ कशासाठी? आता ऐक. सोन्याची वीट मी 6 नव्हे 8 महिन्यापूर्वी फेकून दिली. शिष्यानं विचारलं, याचा अर्थ हा फरशीचा तुकडा मी सोन्याचा समजून इतके महिने ऐटीत हिंडतो का? असं म्हणून तो पुन्हा आक्रोश करू लागला. मग गुरूनं विचारलं, आपल्यापाशी सोनं आहे ह्या केवळ कल्पनेवर जर तू 8 महिने राहू शकतोस तर उरलेले दिवस घालवू शकणार नाहीस का? तू अकारण ओझं फिरवत होतास. मला ते बघणं अशक्य झालं. त्यापेक्षा 10च्या 10 बोटात अंगठ्या तरी करायच्या होत्यास. शिष्य जे समजायचा ते समजला. त्यानंतर एका आठवड्यानं टिपणीस सायराला म्हणाली, एक गंमत सांगते. खूप खास आहे अशातला भाग नाही. वेगळी आहे म्हणून सांगते. आपला साहेब सई मागायला जाणाऱ्यांचं बॉलपेन जाता येता मागतो. तुला माहीतच आहे. पण गेल्या 8 दिवसात त्याची ती खोड गेली. सरप्रायझिंग. सायरानं आश्चर्यानं पाहिल्यावर टिपणीस म्हणाली, तो क्रॉसचा सेट वापरायला लागला. दुसऱ्याच दिवशी ऑफिसच्या पोर्चमध्ये इंपला पाहून सायरा चक्रावली. ह्या जागेवर ओमकारनाथ व्यतिरिक्त अन्य कुणाची गाडी उभी करायची नाही. हा दंडक होता. वॉचमन आपण होऊन म्हणाला, साहेबांचीच गाडी आहे. ऑफिसात येताच क्षणी सायरानं साहेबांना विचारलं, सर, खाली तुमच्या गाडीच्या जागेवर? माझीच गाडी आहे. मग ती फियाट? मिस सायरा, तुमच्या त्या संन्यासी आणि सोन्याची वीट या कथेवर मी 8 दिवस विचार करीत होतो.
ते थांबता थांबेनाच. शेवटी इंपला चालू झाली तेव्हा विचार थांबले. आयुष्य काढणं आणि जगणं यात खूप फरक आहे. ओंकारनाथांमध्ये इतका फरक पडलेला पाहून पुष्कळ दिवसापासून मनात असलेला एक प्रश्न सायरानं विचारला. सर, एक रिक्वेस्ट करू? अवश्य. माझ्या परिचयातल्या काही जणांना मला पार्टी द्यायची आहे, पण माझ्या घरी तेवढी जागा नाही आणि जी आहे ती डिसेंट नाही. एकूण एक खर्च माझा, फक्त जागा तुमची. इट्स माय प्लेजर. त्यापूर्वी घर तर बघायला या. आय फील ऑब्लाइज. नेहमीप्रमाणे चहाची वेळ झाल्यावर ओंकारनाथांनी बेल वाजवली. ओंकारनाथांच्या शिपायानं चहाचा सुरेख ट्रे समोर आणून ठेवला. ओंकारनाथांनी विचारलं, हे काय? सायराबाईंना विचारा. सायराला आमंत्रण अपेक्षितच होतं. हा काय प्रकार आहे? आवडला नाही का? तसं नाही, पण इम्पोर्टेड कारमधून फिरणाऱ्या, स्वतःचं संपूर्ण ऑफिस असणाऱ्या माणसानं ग्लासातून चहा प्यायचा म्हणजे तुमच्या कधी मनातही आलं नाही? मला खटकतं ते. टी बॅग्स, साखर, मिल्क पावडर सगळं आणून ठेवलंय. अर्धा डझन कपबशही आणल्या आहेत. आजपासून हवा तेव्हा चहा इथंच होईल. कोण करणार? माझ्या सकट 6 लेडीज इथे आहेत, शिवाय शिपायाला शिकवलाय. तुम्ही म्हणजे? कपबशा आवडल्या का तेवढंच सांगा. बोन चायनाचा सेट कुणाला आवडणार नाही? तरीही लहानपणचे संस्कार चांगले असतील ते जपावेत. वर्तमान काळाच्या आड येतील ते सोडावेत. इतपत क्रांती पेलेल ना? बड्या बड्यांच्या गाड्या समोर उभ्या राहिलेल्या पाहून ओंकारनाथ चक्रावले. पण ह्याच गाड्या पाहून विनिताला समाधान वाटले. हेही ओंकारनाथांना वाटलं. सायराला त्यांनी संमती दिली त्याच दिवशी ओंकारनाथांनी आपल्या घरी पार्टी असल्याचं सांगितलं होतं. घरी का, हॉटेलात का नाही? मी असा शब्द दिलाय. कुणाला? सायराला. त्यानंतर सायरा कोण वगैरे फार सांगावं लागेल असं ओंकारनाथांना वाटलं. हीच ती नकार घंटावाली हे विनितानं ओळखलं. चला, त्या निमित्तानं ती बया दिसेल. पण हिला शब्द देण्याचं कारण काय? विनितानं तसं विचारता क्षणीच उत्तर मिळालं. तिची जागा एवढी चांगली नाही. पार्टी तीच देणार आहे. पार्टी तिची आणि जागा आपली, असंच ना? येस. त्या सगळ्या 20-22 माणसाचं करणार कोण? सगळी जबाबदारी तिची. ही सायरा कोण? माझी स्टेनो सेक्रेटरी. सबकुछ. विनिताचा पुढचा प्रश्न तयार होता. ह्या सबकुचमध्ये काय काय आहे? तुला जेवढ्या गोष्टी बसवता येतील तेवढ्या सगळ्या. कळलं? कळलं. आपल्या घराचा राडा झालेला मला खपणार नाही हे तिला सांगा. आणखी काही? मला काहीही करावं लागता कामा नये. तुझ्याकडून मी कसलीच अपेक्षा आजवर केली नाही. नवरा बायकोचं नातं असंच निरपेक्ष असावं. विनिताकडून हे विधान ऐकल्यावर ओंकारनाथांच्या अंगावर शहारा आला. पक्षांतर करणं वाईटच हे निवडून येऊन पार्टी बदलणाऱ्या उमेदवारानं म्हटल्यासारखं ओंकारनाथांना वाटलं. हे वाक्य सायराला शोभलं असतं. खरंच, कोण बोलतं ह्याला फार वजन आहे. बड्या बड्यांच्या गाड्या दिसल्यावर विनिता आपण होऊन नटून थटून ओंकारनाथांशेजारी येऊन स्वागतासाठी उभी राहिली. नटून थटून हे तिला कधीच सांगावं लागत नसे. थटून किंवा नटून थटून ही दोनच रूपं तिला माहीत होती. 2 तास अगोदर पूर्वतयारीसाठी आलेल्या सायराचा चेहरा पाहून
आपल्या घरी आता झोपडपट्टीतली किंवा एखाद्या मोहल्ल्यातली माणसं कोसळणार असं विनिताला वाटलं होतं. ओमकारनाथ पण चक्रावले होते, कारण निमंत्रितांपैकी बरीचशी मंडळी त्यांच्याच व्यवसायातली होती. त्यांच्यापैकी 7-8 जण आठवड्यातून 2-3 वेळा तरी हटकून ह्या ना त्या पार्टीत भेटत असत. गिरीश सावंतनं तर मिठीच मारली. आय वॉज शॉक. सेकंड करीत तो हात न सोडता म्हणाला, का बुवा? आमंत्रण पत्रातल्या 2-3 ओळींखाली गिरीशनं लाल रंगाची रेघ मारली होती. ओमकारनाथांनी त्या ओळी वाचल्या. फॉर इयर्स टुगेदर अवर अटेंडन्स वॉज रिक्वेस्टेड 2 hours बिझनेस ट्रान्झॅक्शन ओनली. वी वॉज पिसिंग मी on this occasion. Let us meet and work like a family. Let the two teams meet. मनातल्या मनात दिस इज सायरा असं म्हणत ओमकारनाथ वरकरणी म्हणाले, अरे बाबा, कितीतरी दिवस हे माझ्या मनात होतं. तेवढ्यात कामंत म्हणाला, तू बायले घेऊन येतेलो म्हण खबर नाशिले. मराठीत बोल बाबा. बायको सहित आमंत्रण करशील असं वाटलं नव्हतं. अच्छा, बाईले म्हणजे बायको काय? मला वाटलं बाई. तो प्रासाद बांधल्यावर आपण प्रथमच गजबजला असावा. विनिता मिरवण्याचं काम करीत होती. सायरा फक्त काम करीत होती. विनितानं साड्यांच्या कपाटातून ज्या ज्या पद्धतीनं ऐश्वर्य आणि संग्रह याचं दर्शन होईल त्या त्या गोष्टी दाखवल्या. सायराला महत्त्व देण्याचं कारण नव्हतं. ती एक नोकर. सेक्रेटरी हे तिचं आडनाव फार तर. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं, ओमकारनाथजी, बाकी सगळा रुबाब आहे, पण सेक्रेटरी त्या मानानं शोभत नाही तुला. तेच बरं नाही का? कुणीतरी परस्पर चॅप्टर मिटवून टाकला आणि विनिताकडे पाहिलं. ती म्हणाली, ह्यांनी कुणाशीही अफेअर केलं तरी आपली हरकत नाही. अशी बायको हवी. अरे बाबा, ज्यांची अफेअर्स करण्याची हिंमत नसते अशांनाच हे सांगणाऱ्या बायका मिळतात. ओमकारनाथांना अरेतुरे करणाऱ्या मित्रांनी म्हटलं, ओमकारनाथांचं अफेअर कुणाबरोबर आहे हे मला माहीत आहे. जरूर सांगा, विनिता म्हणाली. प्रॉपर्टीशी. असो, सायराशी नाही ना? तिच्याच आहे काय? गेटवे डोळ्यासमोर आलं. सायराची विचारांची झेप ओमकारनाथांना उंच घेऊन गेली आणि पटकन म्हणाले, शी इज व्हेरी ब्युटिफुल. 4-5 जणांचे प्रश्नांतिक चेहरे पाहून गिरीश म्हणाला, लैला को दिखाने के लिए मजनू की आंखें चाहिए. लैला को देखने के लिए मजनू की आंखें चाहिए. नंतरच्या टाळ्यांसकट सायरानं हे सगळं ऐकलं, पण तसं न दर्शवता तिनं विनिताला विचारलं, डिशेस हव्या होत्या. विनितानं सायराच्या हातात पेपर डिशेस ठेवल्या. सायरानं आश्चर्यानं विचारलं, मॅलॅमिनचा डिनर सेट चांगला दिसतो. विनिता उपवासानं म्हणाली, बोन चायना वापरण्याची ऐपत असताना मॅलॅमिन कशाला? पण ह्या गर्दीत त्या सांभाळायच्या म्हणजे? तेवढ्यात ओमकारनाथ पुढे आले आणि त्यांनी शोकेसच्या किल्ल्यात सायराच्या हातात ठेवल्या. बाहेरच्या निमंत्रितांबरोबर ओमकारनाथांच्या स्टाफ समोर हे सगळं घडलं. तरी सायरा विचलित झाली नाही. पार्टी रंगात आली आणि अचानक झालेल्या एका आवाजामुळे सगळ्यांच्या गप्पा थांबल्या. गिरीच्या हातातून बशी पडली, फुटली. काश्मीरी गालिच्यावर पदार्थ विखरून पडले. सायराकडे आणि फुटलेल्या बशीकडे आळीपाळीनं पाहत विनिता सायराला म्हणाली, एवढ्यासाठीच पेपर डिशेस वापरायच्या असतात.
इतकं बोलून तिचं भागलं नाही. ती सरळ पार्टी सोडून बेडरूममध्ये गेली. पार्टीचा मूड जातोय म्हटल्यावर सायरा पुढे म्हणाली, तिनं सगळ्यांना हातानं खून केली आणि एक कवितेचा चरण ऐकवला. जीवन में मधु का प्याला था, तुमने तनमन दे डाला था, वह टूट गया तो टूट गया, मदिरा लय का आंगन देखो, कितने प्याले हिल जाते हैं, गिर मिट्टी में मिल जाते हैं, पर बोलो टूटे प्यालों पर कब मंदिरालय पछताता है, जो बीत गई सो बात गई. टाळ्या वाजल्या. कुणीतरी म्हणालं, और कुछ सुनाइए. मैफिलीचा एक जाणकार म्हणाला, इर्शाद. त्याला मुजरा केल्याचा अभिनय करीत त्यालाही टाळ्या घेत सायरा पुढे म्हणाली, मृदु मिट्टी के हे बने हुए मधुघट फुटाई करते हैं, लघु जीवन लेके आए हैं, प्याले टूटाई करते हैं, फिर भी मदिरालय के अंदर मधु के घट है, मधु प्याले हैं, जो मादकता के मारे हैं, वो मधु लुटाई करते हैं, जिनकी ममता घट प्यालों पर वो कच्चा पीने वाला है, जो सच्चे मधु के जला हुआ कब रोता है चिल्लाता है, जो बीत गई सो बात गई.